केंद्र सरकार दरवर्षी भाव स्थिरीकरण निधी अंतर्गत जो काही कांदा खरेदी करत आहे, तो कांदा थेट बाजार समितीमध्ये खरेदी करावा, ही आमची बऱ्याचशा वर्षापासून जी मागणी आहे, या मागणीला कुठंतरी यश येताना दिसतंय. कारण लासलगाव, पिंपळगावच्या नाफेडच्या जागेमध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे ज्या कांदा चाळीची उभारणी चालू आहे, आम्हाला अपेक्षा आहे की ह्या चाळीची उभारणी आहे म्हणजेच इथं कांदा ठेवतील, ही अपेक्षा आहे. खरं तर बाजार समितीमध्ये जर नाफेडने स्वतः उतरून जर कांदा खरेदी केला, नाफेड आणि व्यापारी यांच्यामध्ये कॉम्पिटिशन निर्माण होऊन शेतकऱ्यांना नक्कीच 2 पैशाचा फायदा होईल आणि सरकारचा माल हा सरकारी जागेत जर असेल, तर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला आळा बसेल. तुम्ही जर इथून मागचा इतिहास बघितला असेल, तर नाफेडचे जे चेअरमन आहे यांनी स्वतः कबुली दिली किंवा इतर ज्या काही चौकशी समित्या होत्या, यांनी पण चौकशी दिली की याच्यात भ्रष्टाचार होतो. म्हणून पिंपळगाव आणि लासलगावमध्ये ज्या काही चाळी उभारणीचं काम चालू आहे, या या ठिकाणी जर हा कांदा ठेवला, तर नक्कीच जो कांदा शासनाने घेतला तोच कांदा ग्राहकांपर्यंत पोहोचेल. कारण भ्रष्टाचार होणार नाही. हा कांदा बाहेर ठेवल्यामुळे त्या कांद्याची अफर-तफर होण्याची मोठी दाट शक्यता होती. केंद्र सरकारकडून नाफेड एनसीसीएफ मार्फत दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी केली जाते आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचं जे तर ते खुद्द नाफेडचे चेअरमन यांनी सुद्धा कबुली दिलेली होती. त्यानंतर आता कुठंतरी नाफेडच्या माध्यमातून आता अत्याधुनिक ज्या चाळी तर त्या तयार करण्याचं काम लासलगाव येथील नाफेडच्या गोडाऊनवर असेल किंवा पिंपळगाव बसवंत येथील नाफेडच्या गोडाऊनवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कारण की या ठिकाणी ज्या या चाळी तयार करण्यात येत आहेत, तर कुठंतरी शेतकऱ्यांची जी मागणी आहे की नाफेडने स्वतः लासलगाव असेल, पिंपळगाव असेल किंवा इतर बाजार समित्यांमध्ये उतरून कांद्याची खरेदी करावी अशी मागणी होती. तर कुठंतरी यांच्या मागणीला यश येतानाच या ठिकाणी दिसत आहेत. कारण की या अत्याधुनिक चाळी ज्या आहेत तर ह्या तयार करण्यात आलेल्या आहेत आणि याच्यामुळे कुठंतरी आता नाफेड थेट बाजार समितीमध्ये उतरून कांदा खरेदी करणार असल्याच्या चर्चेला शेतकऱ्यांमध्ये सुद्धा उधाण आलेलं आहे. आणि जर असं जर झालं तर नक्कीच व्यापारी आणि नाफेड यांच्यामध्ये बाजार समितीमध्ये कांदा खरेदी दरम्यान स्पर्धा निर्माण होईल आणि त्याचा अधिकचा फायदा जो आहे तर तो शेतकऱ्यांना होईल. उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.